या त्या काय बोला पुंडलिक वरदे निश्चितच आम्ही इतके दीस मागणी करतो की तुवें हॉस्पिटल जर बांदून जाल्लो आसा 21 तर अजूनही सुरू जायना त्या सुरू जावचा म्हणून एक मागणी आसा मागणी अशी म्हणजे स्वाभाविक आसला तर सुरू करूंक जाय आसला पण सरकार असो आसा की ह्या सगळ्यात भाजप सरकारान केल्ला आसा आणि भाजप विरुद्ध भाजप ह्या लढायेंत जनतेची ससे ओलपट जाता फुकट अजून आमचे कडेन इतके जे प्रायमरी सुविधा जाय ते सुद्धा हयसर मेळत ना आणि तेतून असा दिसला फुडें वचान की आम्ही मुख्यमंत्र्यांची ह्या पिरियडान एक भेट घेतली आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेतून असा दिसान येयला की मुख्यमंत्री इतको असमर्थ आसा की जीएमसी कडेन हय धाडपाक दोतोरय ना हे कळ्ळा तेका विचारला दोतोर कित्याक ना तर दोतोर हे तेंचे कडेन आसत हे 1 वर्साचो बॉन्ड केल्लो आसता आणि 1 वर्साचो बॉन्ड आसता तर तेंचा रोखडोच सोंपता आणि ते वयतात त्या बॉन्डय असा आसता की तेंकां कंपल्सरी ना की तूं अमक्या जाग्यारच कंपल्सरी ना तेंका की तू अमक्या जाग्यार सर्व्हिस करूंक जाय म्हणून ते डॉक्टर आसत ते 1 वर्साचो बॉन्ड घेवन वयतात भारतान इतर जाग्यांचेर साधारण 10 वर्सां 5 वर्सां सुद्धा प्रोविजन आसा की अशी प्रोविजन केल्ली आसा की तेंच्यांनी बॉन्ड दितना तो दिवंक जावो ना जाल्यार जीएमसीन अशाच भुरग्यांक घेवपाचे शिकपाक जे बाबा गोंयान 5 वर्सां आपली सर्व्हिस दिवंक शकतात नाल्यार शिकतले तुमी आमच्या पयशांनी आणि तुम्ही गोवा सोडून वयतात मग हे सगळे जे पणजी म्हापसा मडगांव ही जी शहरां सोडली जाल्यार बाकीच्या शहरांतले बाकीच्या गांवांतल्या लोकांनी काय करपाचो सुविधा म्हणजे टॅक्स पेयरांचो पयसो म्हणजे सादी आमी जर कार्डापेटी घेतली किंवा साधा एक सॉफ्ट ड्रिंक घेतला त्याचे सगळे पैसे जमा जातात जे कर जमा जाता त्या करान ह्या सरकार चलता त्या करान तुम्ही शिकतात आणि अशा लोकांक हो सरकार करूंक शकना मग एक तर सरकाराक ऍडमिनिस्ट्रेशनातला काय कळना किंवा सरकार हो दोळे धापून चलता फक्त काय अनैतिक मार्गान सध्याचा चल्ला गोंयाभर तर असाच म्हणचा पडटा हो सरकार चलयना ना तर ते सरकारी अधिकारी असत जे हयसर येवन बसलेले आहात ते सरकार चलयतात आपणाक मनमर्जी सरकार चलयतात म्हणून आज ही दशा जाल्ली आसा कित्याक आमी बघला की आमचे लोकप्रतिनिधी धडपडटात आमकां केव्हा तरी एक मुख्यमंत्री जालो तेणी आमकां आमचेर उपकार धर्या केले असत म्हणुया आमी पण तेणी एक हाडून दिला येदा व्हडलो हॉस्पिटल जाल्यार आतां चालू करपाक आमच्या लोकांक जमाना एक तर आमकां म्हणचा पडटा की आमचे लोकप्रतिनिधी खंय तरी ऍडमिनिस्ट्रेशनान कमी पडटात शिक्षणान म्हणा न्हय पूण ऍडमिनिस्ट्रेशन तांकां समजना ना आणि सगळे जे सरकारी अधिकारी आहात ते सगळ्याचो गैरफायदो घेतात सर्वसामान्य जो पेडणेकार आसा त्या पेडणेकाराक बारीक बारीक जे तुझे हेल्थ केअराच्या बाबतींत प्रत्येक फावटी एक तर म्हापसा आजुलान वचचें पडटा नाजाल्यार मेडिकलान वचचें पडटा आणि आमी मेडिकलान जे कितें हाल जाता पळय ते आमी स्वता सुद्दां अनुभवले आहा थोड्या पेशंटांक अक्षरशः स्ट्रेचराचेर घालून ते लॉबीन न्हिजोवन त्याचेर ट्रिटमेंट करता डॉक्टर पण सरकारान हाचेर बारीकसो विचार करून बाबा जो आयज लोड हाचेर येता गोवा मेडिकल कॉलेजीचेर तो जर तुम्ही कमी करतलो जाल्यार हे जे हॉस्पिटल आहा 100 खाटीचे हॉस्पिटल ते बेगिनात बेगीन सुरू करात न्हय तुमच्या भितर जे कितें पॉलिटिक्स आहा ते सायडीक दवरात सर्वसामान्य लोकांचो विचार करात आणि हे बेगिनात बेगीन तुवेंतले हे 100 खाटाचे बेडाचे जे हॉस्पिटल आहा ते सरकारान मातशें मनीसकेच्या दृश्टीन विचार करून आणि सर्वसामान्य लोकांक त्याची फॅसिलिटी मेळपाक लागून ते बेगिनात बेगीन सुरू करचे अशी आमची गव्हर्नमेंटा कडेन मागणी आहे हेका टायम लावपाची गरज ना खरें म्हणजे एअरपोर्ट येयलो एअरपोर्ट सुरू जालो त्याच्या पयलीं ही जी हेचे आमचे हॉस्पिटलाचे हे आमचे पार्सेकारान सुरू केली हेच कितें इनकम्प्लीट उरले हो प्रश्न आसा आमच्या सरकारान त्याच्यासाठी जाता तितले बेगीनी जाता तितली जीएमसी लिंक जे आमचे हॉस्पिटल आहा 100 बेड हे इमिजिएटली चालू करचे ही काळाची गरज आसा जर हॉस्पिटल आणि बरे बरे जर डेव्हलपमेंट जर पेडण्यान येता जाल्यार ह्यो डेव्हलपमेंट आमकां कित्याक ना ह्यो बेसीक रिक्वायरमेंट एक बाळंतीन जर ह्या आमच्या पेडण्या तालुक्यान जर आमकां म्हणजे तेची जे हॉस्पिटलाचे तेचे काय हे जावं शकना हॉस्पिटलान तर ते आमच्याकडे बेसीक रिक्वायरमेंट आसतना आमकां म्हणजे खूब हायली एडवान्स डेव्हलपमेंटाची काय गरज आसा म्हाका दिसता ही पहिली गरज आसा आणि सरकाराने जाता तितल्या बेगीन इमिजिएटली हेका टायम न काडटा जाता तितले बेगीन हे हॉस्पिटल आमचे जीएमसी लिंक करचे जेणे करून संपूर्ण पेडणे तालुक्या वांगडा इवन बार्देसकारांक हेचो फायदो जातलो हे म्हाका आसा एक चेन हंगर स्ट्रायक आयज ते 15 तारीख पर्यंत चेन हंगर स्ट्रायक 5 दिसाचो दवरिल्लो आसा हो कार्यक्रम एक अंतिम टप्प्यान आमी आमचे आंदोलन आयिल्ले आसा
कृती समिती स्थापन जाल्याका 1.5 वर्ष झाले. या 1.5 वर्षान वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबयले आणि मेन उद्दिष्ट आमचे की फुल फ्लॅज अशी जी बिल्डिंग हांगा उबी आसा तेतून ते प्लॅन हॉस्पिटल सुरू जावचे. आता हालींच असो विचार आयला सरकारचो की कम्युनिटी हेल्थ सेंटर बाजूकूच आसा ते ह्या बिल्डिंगेत शिफ्ट करतले म्हणून. ताका आमचो प्रखर विरोध आसा आणि हे हॉस्पिटल जरी आनीक 2-4 महिने गेले उपकारता पण हे हॉस्पिटल जे प्लॅन केला जीएमसी लिंक 100 बेडेड आणि सुसज्ज असे 12 ओपीडी 5 ICU बाकीची 2 मॉर्ग मेडिकल फॅसिलिटी बाकीच्यो सगळ्यो लागणाऱ्यो हाचे सकट हे उत्तम प्रतीचे हॉस्पिटल सुरू जावचे ही सगळ्या पेडणेकरांची मागणी आसा. आता अशें आसा की पेडणेकरांन कांयच मागूंक नाशिल्लें. जे त्या वेळचे हेल्थ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर जांच्यांनी पर्रीकर मुख्यमंत्री तांच्या नेतृत्वा सकयल जेन्ना जीएमसी कॉलेज जे विद्यार्थ्यांच्यो सीट्स 100 वरसून 150 आणि 150 वरसून मागीर कालांतरान 200 गेल्यो आणि ताका प्री रिक्विजिट म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन जी 5 हे दिल्ली पॉइंट्स ते फुलफील करपा जाय. तातूंत एक पॉइंट आशिल्लो की रुरल एरिया भितर 100 बेडेड फुल फ्लॅज हॉस्पिटल जेणे करून जे शिकणारे भुरग्यां खातीर ती एक्सपिरियन्साची किंवा तांची ती सोय जावची म्हणून आणि ते जीएमसी लिंक जीएमसीचे बरोबरीन. सो हे सगळे करतना जेन्ना तांच्यांनी पायाभरणी 2012 जी जाली आणि ते 14 पर्यंत हे जवळजवळ हे हॉस्पिटल कंप्लीट जाले. आज 9 वर्षाचो काळ जालो ही बिल्डिंग फुल बिल्डिंग उबी आसा. हे हॉस्पिटल कृती समितीची मागणी आसा जे खातीर हे हॉस्पिटल प्लॅन केला तशाच पद्दतीचे तेच हॉस्पिटल हांगा सुरू जावचे आणि ते जर ना जाले जाल्यार आमचे आंदोलन हे चालू उरतले. आपल्या नागरिकांक आणि खास करून आमच्या युवांक की आयचे जे हे तुयें हॉस्पिटल कृती समिती यांच्यानी जो आज विषय जो हाती धरला हो एक आरोग्याच्या निगडीत आसा. आरोग्य म्हटल्यार कशें प्रत्येक जणांक आमकां पेडणे तालुक्यांतल्या नागरिकांक खबर आसा की जेन्ना ह्या तुयें हॉस्पिटलांत आमचो खंयचो जर एक पेशंट येता ताका कशा पद्दतीचे ट्रिटमेंट मेळटा जे ट्रिटमेंट मेळपाक जाय ते त्या पद्दतीन मेळना म्हणून आमकां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत वचचें पडटा. थंय जाय ती सुविधा मेळना. थंय हात लावच्या पयलींच कितें बँडेज रॅप करतात आणि जीएमसीन धाडटात. असो जर सिरियस जर पेशंट आसा जाल्यार मध्यंतरी खंय तरी मरण पावता आणि हेका सर्वा म्हणटात तशें कारणीभूत तेका जे आमी पेडण्याचे नागरिकच आसा. कारण आमकां जे कितें गोश्टी जाय ते आमी सरकारा कडल्यान मागिनात. जेन्ना इलेक्शन येता त्या टायमार आमी हे जे आमदार आसात मागीर ते खंयचो कोणूय आसो ह्या फाटल्या 15 वर्सांक जर तुमी पळयत जाल्यार ह्या आमदारांनी म्हाका दिसता अविश्वास म्हणटा तशें तेंचेर एक विश्वास दवरपाचो तेंच्यांनी जे आमकां एश्युरन्स दिल्ले की हे हॉस्पिटल तुमकां ओपनिंग करून दिता अशें तारीख पे तारीख तेंचे चालूच आसा. हे हॉस्पिटल 2021 चालू करता म्हणून सांगलेले. आयज आमी 2026 आसा. 14 वर्सां जाली जी ही एक आरोग्याची आमच्या सरकार खेळटा. आयज आमकां जाय ती जी सेवा आमकां मेळपाक जाय जे पेडणेकारांक जो आमी पेडणेकार ह्या सरकार स्थापन जावपाक इतले पेडणेकार मेजॉरिटीन तांकां सपोर्ट करता जाल्यार ते सरकार आयज आमच्या जिवनाची खेळटा. पक्षाचे हे ह्यो विषय ना आसा. ह्यो आसा सर्वसामान्य असो सर्व लोकांचो आसा सर्वसामान्यांचो आसा. तेन्ना सगळ्या आयज लोकांचो ह्यो आरोग्याचो प्रश्न आसा आणि ह्या आरोग्याच्या विशयाचेर कोणीच राजकारण खेळचें न्हू. आतांच जशें सांगला प्रशांत नायकान त्या प्रमाणे सगळ्या लिडरांनी सगळ्या पक्षाच्या सगळ्यांनी भाग घेवन हांगा येवन आयज सरकारान सुद्दां जावं तेंच्यांनी कोणी तरी आमकां क्लियर सांगपाची गरज आसा की हे कित्याक हाडटा आणि कोण हेच्या फाटल्यान आसा जावं कोण खेळटा कितें पॉलिटिक्स हे कळपाची गरज आसा. आमकां ह्यो विशय जो आसा खंयच्याय परिस्थितीन जो कितें आयज समितीन जे मागणी केल्या की ताबडतोब बेगिनात बेगीन हे हॉस्पिटल सुरू करचें आणि त्यातल्या त्यात हे सुरू जावन आयज स्थानिकांक जे आमच्या पेडणे तालुक्यातल्या लोकांक हे नोकरी आयज रोजगार प्राप्त जावचो ह्या विशयाक म्हाजो स्वताचो तसो आमचो पक्षाचो पूर्ण पाठिंबो. ज्या पद्दतीन हे हॉस्पिटल जावपाक जाय आसलें त्या दृश्टीन तेची पावलां खंयच दिसनात आमकां. कितेंय जरी आमी सांगलें टेक्निकॅलिटीज हे ते GSIDCन ते हेल्थाक हँडओवर करपाक जाय कांयच दिसना. ही फक्त आमची एक थट्टा चल्ल्या आणि ही थट्टा चलत रावतली अशें एकूण हें दिसता. आणि जशें प्रशांतान म्हटलां की तरुण हांगासरले किंवा हांगासरले पूर्ण पेडणेकार एकवटेन रस्त्यार देवानात
तो पर्यंत म्हाका दिसता ह्या हॉस्पिटलाचेर कोण डुंकूनय पोवचोना. ही लिटरली आमची फकाणां कशी करतात हे अश्यो तारखो आमी खूब पयल्यात. म्हाका दिसता 2017च्या निवडणुकी वेळार सुद्धा त्याचे ओपनिंगूय जाल्लें आनी त्या ओपनिंगान आमकां फक्त पळोवपाक मेळ्ळें जाल्यार 6 हे डायलिसीस बॅडी पळोवपाक मेळ्ळे. ताका पावर नासलो, ताका एक जनरेटर दिल्लो, त्या जनरेटराक डिझल कोण घालतलो ही चिंता आसली त्या बिचाऱ्या डॉक्टर्सांक थंयसर. तें बंद पडलें. मागीर ताका हांगरसून पावर दिलो जुन्या इमारतींसून, तो फ्लक्च्युएट जातालो. तो सडनली पेशंटाक जे ब्लड ट्रान्सफ्युजन आसतना तो पावर बंद जालो काय सगळी यंत्रणा कोलॅप्स जाताली. मागीर त्याच्या नंतर आमी परत तेचेर आवाज उठयलो त्या वेळाचेर आनी तांकां एक रितसर पावर दिलो. त्याच्या 6च्यो 9 बॅडी जाल्यो. आनी त्याच्या उपरांत जशें झुजे लोबन सांगलां की तें म्युझियम कशें फक्त आसा, तेचे फक्त पाटयो भितरल्यो बदलतात आनी तेचें रंगकाम बदलता. हेचे पयले कडेन आमी दुसरें कांय एक तेचेर पळोवंक ना. म्हाका दिसता आयज ज्या पद्दतीन तुवें हॉस्पिटल कृती समितीन जी पावलां उखलून जे साखळी उपोशण केलां तें म्हाका दिसता तेचेरूच पावलार पावल फुडें दवरून आमी सगळे एकठांय येवपाक जाय. तेचे पॉलिटिसायज कांयच करपाचो विशय गरज ना. आमकां हो सेन्सिटीव विशय आहा. आयचें सरकार हे संवेदनशीलता विसरलेलें आसा. तुम्ही देशप्रभू आसान सुद्धा अशा आंदोलनाक येवची पाळी पडटा, कित्या खातीर? म्हाका खबर ना, खरें सांगता. पण पेडणेकरांचा दुर्दैव की गेले 5 वर्सां वास्तू उबारून सुद्धा ती वास्तू जिवीत ना, मेल्ल्या स्थितीन आसा. अर्धवट वास्तू आसा कारण पायप गॅस सप्लाय ना, सक्शन ना, तसे बरेचशे गजाली जे जायत ते त्या वास्तून ना. आज आम्ही जे हयसर बसलो त्याच्या जस्ट ऑपोजिट एक फलक आसा. त्या फलकाचेर म्हाजें नांव आसा, दिपूचेंय नांव आसा. त्याच दिसा 2 फलक लायल्ले, हो रस्त्याचो आनी ह्या हॉस्पिटलाचो. हॉस्पिटल ह्या कित्याक जाय आसला कारण 150 जे कॅन्डिडेट्स आसले GMCचे ते 200चेर केल्ले आनी त्या करता नॅशनल मेडिकल कावन्सिलान सक्ती केल्ली की 100 खाटाचा रुरल मेडिकल सेंटर आसपाक जाय. ता जर ना जाल्यार गोवा मेडिकल कॉलेजीन जे आयज 200 कॅन्डिडेट्स MBBSाक एंट्री करतात ते अयोग्य ठरतात आणि ते 150चेरच पडटले. आणि हे जे 50 आलायदे जे स्टुडंट्स आसात MBBSच्या ते अपात्र जातले. जर हो 100 खाटाचो हॉस्पिटल जो तुवें माजी मुख्यमंत्र्यान संकल्पना केल्ली ती जर कार्यान्वीत जायना जाल्यार म्हाका दिसना की जो 2027 नॅशनल मेडिकल कावन्सील जो सर्वे करतले त्या सर्वेन गोवा मेडिकल कावन्सिलाचे डिग्रेडेशन जाणा निश्चित आसा.